नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे. आपल्या सर्वांचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका उत्कृष्ट मालिकेमध्ये स्वागत करतो आहे. या मालिकेचं नाव आहे दैनंदिन आरोग्य विचार. दैनंदिन आरोग्य विचार. 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत दररोज थोडं थोडं काहीतरी आपल्या आरोग्याबद्दल, तब्येतीबद्दल जाणून घ्यायचं आणि ते अंमलात आणायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंमलात आणायचं आणि त्याचे फायदे अनुभवायचे आणि फायदे अनुभवण्याकरता कृपा करून माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, अशी तुम्हाला विनंती आहे आणि तुमच्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा विनंती आहे, की त्यांच्यापर्यंत हा तुम्ही व्हिडिओ पोहोचवावा, अशी माझी विनंती. आज 31 जानेवारी. आजचा विषय आहे मनाच्या संदर्भातलाच, विषादो रोगवर्धनम. मित्रांनो, मी आपल्याला सांगत आलो आहे, की मी तुम्हाला आयुर्वेदाच्या संस्कृतचं टेन्शन देणार नाही आहे. कोणतीही शास्त्रीय परिभाषा जरी मी थोडी वापरली, तरी त्याचा अर्थ इतका सोपा करून सांगणार आहे, की तुम्हाला असं वाटेल, अरे हे सुभाषितासारखं पाठ करून टाकावं. मागच्या काही एपिसोडमध्ये मी आपल्याशी बोललो होतो, चय एव जयेत दोषम. म्हणजे दोषांचं, रोगांचं प्रथम अवस्था जेव्हा असते, तेव्हाच ते जिंकावेत. तसं आजचा हा संस्कृत जरी वाक्य असलं तरी अर्थ फार सोपा आहे. विषादो रोगवर्धनम. विषाद म्हणजे चिंता, विषाद म्हणजे काळजी, विषाद म्हणजे टेन्शन, विषाद म्हणजे एन्झायटी. हे असं आपण जर मन हे कायम दैन्य ठेवलं, केविलवाणं ठेवलं, त्याचा परिणाम काय होणार आहे? तुमचं आजारपण जे अस्तित्वात असेल, तुम्हाला मधुमेह असेल, खोकला असेल, ताप असेल, डायबिटीस असेल, कोणताही XYZ आजार असू द्यात, तो आजार बरा होण्याला अडथळा येणार. हे लक्षात ठेवा. आता काही माझं खरं नाही, आता माझं काही उरलं नाही, या आजारातून मी काही उठेन असं मला वाटत नाही. दिस इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? निगेटिव्ह ॲटिट्यूड. आणि ही आजारपणाच्या उपचारांमध्ये महत्वाचा अडथळा असतो, असं लक्षात घ्या. डॉक्टर नेहमी तुम्हाला बजावतात. आता तुम्हाला बघितलं असेल, कोरोना पॅन्डेमिक 2019, 2020, 2021 या काळांमध्ये हा आजार झालेल्यांना सर्वात प्रथम मेंटल काउन्सिलिंग दिलं जातं. तर आयुर्वेदामध्ये आश्वासन चिकित्सा असं म्हणतात. आश्वासन द्यायचं. आणि काय आश्वासन देतात त्या नर्सेस? अहो काय, उद्या तुम्ही 1-2-4 दिवसात घरी जाणार आहात, कशाला काळजी करताय, कशाला टेन्शन घेताय, काही होत नाही. आम्ही नाही का इथे काम करत त्या कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये, एवढे दररोज तुमच्यासारखे खूप पेशंटला आम्ही इंजेक्शन देतो, सलाईन लावतो, काही होत नाही, आम्हाला कुठे झालं का काही? कसं बोलतात बघा. त्याच्यात सांगण्यामागचा त्यांचा उद्देश कळकळ अशी असते, कणव अशी असते, की अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. अर्धा ग्लास भरला आहे का अर्धा ग्लास रिकामा आहे, असं काही वेळेला विचारलं जातं नाही का? मंगेश पाडगावकरांची कविता आहे ती छानपैकी. म्हणजे एखाद्या माणसासमोर आपण निम्मा ग्लास पाण्याने भरायचं आणि त्याला विचारायचं, सांग बाबा तुला काय दिसतंय? काही व्यक्ती म्हणतात, मला त्या ग्लासातला अर्धा ग्लास छान भरलाय, बरं वाटतं, निदान अर्धा तरी भरलेला आहे बाबा. याला म्हणतात पेसिमिस्टिक, किंवा सॉरी, ऑप्टिमिस्टिक, आशावादी दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि काही म्हणतो काय, रिकामा आहे की अर्धा ग्लास. म्हणजे ही झाली तुमची नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती. तर आणि तिसरा एक अजून त्याच्या सुपर, ज्याला पॉझिटिव्ह म्हणतो, निम्मा भाग पाण्याने भरलेला आहे आणि उरलेला निम्मा भाग हा हवेने भरलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे तो पूर्ण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्याकडे बघत असतो. तर हे महत्व आपण लक्षात घ्या, की मनाचं तुमचं सामर्थ्य किती आहे त्याच्यावरती तुमचं व्याधी क्षमत्व अवलंबून असतं. परत सध्या हा इम्युनिटी वर्ड फार पॉप्युलर आहे बरं का. कोणी मध खायला सांगतो, कोणी गुळूची गुळवेल खायला सांगतो, नाही का, कोणी ते च्यवनप्राश घ्यायला सांगतो, अनेक उपाय सांगितले जातात. पण माझ्या मते सगळ्यात महत्वाचा उपाय आहे म्हणजे तुम्ही मनाने खंबीर असलं पाहिजे. लक्षात ठेवा. हा, तर त्या मनाचं जे शहाणपण आहे त्याबाबतचा, या शब्दांचं सामर्थ्य, म्हणजे जे काही विषाद रोगवर्धन असं म्हणतोय आपण, त्याच्यातला अर्थ नीट समजून घ्या. आता असं आहे की प्रत्येक वेळेला हा निगेटिव्ह अप्रोच काही आपण तो ठरवून करत नसतो. आपोआपच ते आपलं मन हे शंकाखोर असतं, चिंताखोर असतं. आणि असं आहे की ही काय सोडवू म्हणल्याने सुटत नाही. तर याला सुद्धा एक सवय लावावी लागते. नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची मनाला ट्रेनिंग, लक्षात ठेवा, मेंटल ट्रेनिंग, सायकोलॉजिकल ट्रेनिंग. जसं आपल्या शरीराच्यासाठी आपण वेट लिफ्टिंग करणार, योगासनं करणार, पळणार, धावणार, शरीराचे व्यायाम करणार, तसे मनाचे सुद्धा व्यायाम करावे लागतात.
मनामध्ये ही बीज रुजवावी लागतात. व्याधी क्षमत्व वाढवायचे, शरीराचं नाही मनाचं पण वाढवायचंय. मनाची ताकद वाढवायची आहे आणि मनाची ताकद वाढवता येते. लक्षात ठेवा माझे विचार. सात्विक आहार करा. सात्विक विचार, मनाला व्यायाम करण्याचे एक वेगळे प्रकार असतात. शवासन नावाचा एक प्रकार आपण काल परवाच पाहिला. तर हे चिंता आणि काळजी आपल्याला सोडायची आहे. ती सोडल्यामुळे, ती जर सोडली नाही आपण, तर बऱ्याच वेळा किरकोळ आजार असतो, पण तुमच्या टेन्शनमुळे त्या आजारामध्ये भर पडते. तो आजार लवकर बरा होत नाही. आणि याच्या उलट तुम्ही काही लोक पाहिले असतील की कॅन्सर सारखे आजार होतात, पण त्याला ते इतक्या खंबीरपणे तोंड देतात की ते मरताना सुद्धा हसत हसत मरतात. एक उदाहरण मला आठवतंय. आमचे परमपूज्य डॉक्टर अनिल अवचट फार मोठे डॉक्टर आहेत, ज्यांनी डी ॲडिक्शनवरती, व्यसनमुक्तीवरती त्यांच्या बायकोच्या मदतीने अतिशय उत्तम पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुक्तांगण नावाची संस्था चालवली. त्यांच्या बायकोला कॅन्सर डिटेक्ट झाला बरं का. तर कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर आमच्या वहिनींचं, अवचटांच्या मिसेसचं, पत्नीचं म्हणणं काय पडलं, ऐकलं असेल तुम्ही, व्याख्या पुस्तकात वाचलं असेल. त्या म्हणाल्या, बरं झालं कॅन्सर झाला, आता मला माझी कामं पटापटा आटोपता येतील. बरं झालं मला हार्ट अटॅकनी मी मेले नाही, माझी कामं अर्धवट राहिली असती. केवढं मोठं मन आहे बघा, केवढं मोठं धारिष्ट्य आहे. कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा न घाबरता त्या म्हणतायत की निदान मला महिना मिळाला, 2 महिने मिळाले, आता माझी ही जी व्यसनमुक्तीची कामं आहेत ती मी पटापटा आटोपते. फार फार मोठं मन लागतं असा विचार करायला. केवढं स्ट्रॉंग माइंड असेल त्यांचं. असं कणखर मन हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कामाला येतं. विशेषतः व्याधिक्षमता वाढवण्यामध्ये त्याचा फार मोठा फायदा आहे. कारण आपण काळजी न करता आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे सामोरे गेलो तर परिस्थिती बदलू शकते. कारण लक्षात ठेवा, चिता म्हणतो ना, चिता, माणसाला सरणं ते मेल्याच्या वेळेस लाकडं वगैरे रचून जाळतात ना, तर त्याला चिता म्हणतात. तर चिता माणसाला एकदाच जाळते अशी म्हण आहे. पण चिंता ही माणसाला प्रत्येक क्षणाला जाळते. चिंता, चिता एकदाच जाळते मग मेल्यानंतर, पण चिंता जिवंतपणे सुद्धा प्रत्येक माणसाला जाळते आणि त्याला बर्निंग सिंड्रोम असं युरोपमध्ये म्हटलं जातं. बर्निंग सिंड्रोम, सगळं आग, सगळं डिजनरेशन, सगळी झीज तुमच्या पेशींची चालू होते. लक्षात ठेवा, चिंतेतून भय निर्माण होतं. या संदर्भात एक कथा या ठिकाणी आपण बघा. स्वामी विवेकानंद आहे, त्यांची कथा आहे. रस्त्याने जात होते आणि एक कुत्रा त्यांच्या अंगावर लागला. स्वामीजी भीतीने मागे धावू लागले, पण परिस्थिती अधिक गंभीर झाली. कुत्रा अधिक जोरात पळायला लागला. तेव्हा एका साधूच्या सांगण्यामुळे स्वामीजी नंतर एका क्षणाला कुत्र्याला सामोरे गेले, तिथल्या तिथे उभे राहिले, ताठ त्या कुत्र्याकडे नजर लावून. असं बघितल्या कुत्रा आपोआप निघून गेला. लक्षात ठेवा, तर परिस्थिती ही नेहमी माणसाची परीक्षा बघत असते. म्हणजे असं म्हणतात की आजाराने दगावण्यापेक्षा बरीच माणसं काळजीने दगावतात. तुम्ही हे वाचलं असेल किंवा ऐकलं असेल बघा. साप चावल्यानंतर माणूस मला, आणि नंतर असं लक्षात आलं की तो साप विषारी नव्हताच. आता मग माणूस मेला कसा काय? तर त्याला म्हणतात न्यूरोजेनिक शॉक. मेडिकल टर्म आहे न्यूरोजेनिक शॉक. त्या माणसाला मानसिक एवढा धक्का बसला की त्यानेच तो मेला. लक्षात ठेवा, म्हणजे साप चावलाय ना, आता आपण मरणार या कल्पनेने तो मेला. प्रत्यक्ष सापाच्या विषाने नाही, कारण ते विष नव्हतंच, निर्विष साप होता. तर असं ते सगळं घडू शकतं. आता आपण चिंता आणि चिता याच्याबद्दलचा विचार बघितला. सध्या स्ट्रेस नावाचा जो प्रकार आहे, मेंटल स्ट्रेस, म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम्स असतात. कारण स्ट्रेस हा अगदी लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी म्हाताऱ्यांपर्यंत, मरेपर्यंत हा पदोपदी स्ट्रेस माणसाला असतो, ताण असतो. पण या ताणाचं जे प्रमाण असतं, मी म्हणत नाही की ताण तुम्हाला 100% चुकवता येईल, पण ताण असताना सुद्धा तुमची जर सकारात्मक वृत्ती तुम्ही असेल तर तुम्ही ताणाला सामोरे जाऊ शकाल. आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट, ताण चुकवणं हे काही वेळेला आपल्या हातात नाहीये. लक्षात ठेवा, समोरचा कसा माणूस रिॲक्ट होतो, तो कशाप्रमाणे एकदम आपल्याला वेडेवाकडे शब्द वापरतो, ताण येतो, पण त्या ताणाला सुद्धा कशा तऱ्हेने सामोरं जायचं, ही कला म्हणजे सकारात्मक विचार. अर्थात याची अनेक उदाहरणं जिकडे तिकडे तुम्हाला वाचायला पाहायला मिळतील. माझ्या पाण्यातलं वैयक्तिक मी आपल्याला एक पुस्तक सांगतो. मजेत जगावं कसं नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. अतिशय उत्कृष्ट शिवराज गोरले नावाचे त्याचे लेखक आहेत. मी आपल्याला नम्र विनंती करतो की प्रत्येकाने
शिवराज गोरले या लेखकाने लिहिलेलं मजेत जगावं कसं हे पुस्तक अवश्य वाचावं. नुसतंच वाचावं नव्हे तर त्याची पारायण करावी. कारण त्याच्यामध्ये त्याने अनेक उदाहरणाने पटवून दिलं आहे की अनेक आजार जरी माणसाला गंभीर झाला तरी तुमची मनोवृत्ती जर चांगली असेल तर तुम्ही त्या आजाराला छानपैकी तोंड देऊ शकता. अपंगात्वर मात करून कौशल्य साधलेल्या व्यक्ती या जगामध्ये आहेत. म्हणजे अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये तुम्हाला गुगलवरती किंवा इतरत्र बघायला मिळतील. आजारांच्या केवळ नाव घेतल्यानंतर धडधड वाढणारे लोक ही एक बाजू झाली, ज्याला मी मागच्या काही तुमच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं, त्याला कार्डियक न्यूरोसिस म्हणतात. आणि गंभीर आजार झाल्यानंतर त्याचे चेहऱ्यावरती अजिबात पडसाद उमटू न देता दुसरीकडे पद्धतीची जी लोक असतात, ज्याला मुन्नाबाईची जादूची झप्पी असं आपण म्हणतो की सामोरं जा, त्याने सुद्धा काही चमत्कार घडू शकतात. हे आपण त्या सिनेमामध्ये वेगळ्या अर्थाने पाहिलं होतं. आयुर्वेदाने सुद्धा या बाबतीत फार मोठा स्ट्रेस दिलेला आहे, महत्व सांगितलेलं आहे की चिकित्सा जर यशस्वी व्हायची असेल तर 4 पाय मी तुम्हाला वारंवार सांगतोय: वैद्य, औषध, परिचारक आणि रुग्ण. हे आपल्या आरोग्याचे 4 पाय आहेत. वैद्य म्हणजे डॉक्टर, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी सगळे आले बरं का. वैद्य म्हणजे केवळ आयुर्वेदिक नाही. वैद्य, औषध म्हणजे मेडिसिन्स, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचारक, नर्सिंग स्टाफ आणि रुग्ण. रुग्णाचं सुद्धा महत्व आयुर्वेदाने सांगितलं. आणि रुग्णाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, रुग्णामध्ये काय काय पाहिजे हे सांगत असताना रुग्णाच्या मध्ये सत्व गुण असला पाहिजे. मनामध्ये सत्व, सात्विक. सात्विक म्हणजे काय? काही नाही, मनाची स्थिरता, अप अँड डाऊन नाही. म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट पण नको आणि डिप्रेशन पण नको. याला सात्विक गुण असं म्हणतात. तर तो माणसामध्ये असला पाहिजे. आणि मनाचं सामर्थ्याला परत काही पारिभाषिक शब्द, आयुर्वेदिक शब्द, त्यांनी असं म्हणलंय की मनाची जी क्षमता असते ती उत्तम असू शकते, स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ मध्यम प्रतीची असू शकते आणि अल्प प्रतीची असू शकते. तर ज्या रुग्णांचं मानसिक सामर्थ्य हे उत्तम दर्जाचं असतं, तसे रुग्ण आजाराला टेन्शन न घेता हसतमुखाने सामोरे जाऊ शकतात आणि त्यांचे आजार अतिशय त्वरेने बरे होतात किंवा बरे जरी झाले नाहीत तरी ते नियंत्रणाखाली राहू शकतात. लक्षात घ्या, डायबिटीस आजार असून सुद्धा म्हणजे 50व्या वर्षी डायबिटीस डिटेक्ट होतो आणि माणूस 90 वर्ष जगू शकतो. कसं जगतो माणूस हा? केवळ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचं आणि त्याचा फायदा समजून घ्यायचा. हा आता काय हो, काय गोड खायला मिळणार नाही, अमुक खायला मिळणार नाही, अशी रडारड न करता उलट बरं झालं इतके दिवस मी आयुष्यात कधी शिस्त पाळली नाही, आता मला शिस्त पाळता येईल, असंही लोक म्हणू शकतात. अल्पसत्व ज्यांचं असतं, मानसिक सामर्थ्य ज्यांचं कमी असतं, ही माणसं सदा सदोदित किरकिर करणारी, आजारी पडणारी, व्याधी क्षमत्व कमी असणारी असतात. मुळामध्ये आपली प्रकृती आपण काढून घेतली पाहिजे. आपल्यामध्ये जर कफ प्रकृतीचं प्रमाण जास्त असेल तर ही कफ प्रकृतीची माणसं तुलनेने अधिक सहनशील असतात. पित्त प्रकृतीची माणसं मानसिकदृष्ट्या सक्षम वाटली तरी काही वेळेला शरीर त्यांना साथ देत नाही. आणि वाताचे रुग्ण मात्र सशासारखं आभाळ पडण्याच्या भीतीने कायम सैरावैरा धावत पळत सुटतात. त्यांना शारीरिक आणि मानसिकच्या या ज्या भावना असतात त्या तीव्रतेने जाणवतात. थोडक्यात काय, आपली जर वात प्रकृती असेल तर आपण या बाबतीत थोडंसं अधिक काहीतरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे असं मी म्हणेन. म्हणजे काही माणसं आता अशी पाहायला मिळाली की मसाज केल्यानंतर छान वाटतं, झोपी जातात. आणि काही माणसं तर अक्षरशः रडतात, कारण त्यांच्या इमोशन्स बाहेर येतात. त्यांच्या आतल्या दडपलेल्या ज्या भावना असतात त्या बाहेर येतात. असो, ही गोष्ट काही वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण एक शेवटचं वाक्य परत एकदा आपल्या मनावर ठसवतो की विषादो रोगवर्धनम, किंवा काही वेळेला विषादो जीवनहरणम. सापाचं तुम्हाला उदाहरण मी दिलं होतं की नुसत्या शॉकमुळे माणूस मरू शकतो. अर्थात ही फार रेअर घटना आहे, तुलनेने अत्यंत दुर्मिळ घटना आहे. पण स्टील आता आपण काय ठरवायचंय प्रत्येकाने या दिवशी, की याच्या पुढे डॉक्टर देशपांडेंनी सुचविल्याप्रमाणे माझं मन खंबीर करण्याकरता जे जे काही मला करायचंय ते प्रयत्न मी अवश्य करेन आणि तशाप्रमाणे मी कामाला लगेच सुरुवात करेन. म्हणजे मला याच्या पुढे व्याधी क्षमत्व, इम्युनिटी म्हणून भीती वाटणार नाही. माझी इम्युनिटी ही शारीरिक पण चांगली असेल आणि मानसिक पण चांगली असेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वेपि